इयत्ता 4 शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 1 विभाग 2 गणित मधील 26 ते 75 प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवणार आहोत. प्रश्न 26. 57,604 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून याची व्हिडिओ पॉज करून याची उत्तरे घ्यायची आहेत. 57,604 पर्याय क्रमांक आहे 3. 57,604. प्रश्न 27. 18च्या पुढील 6वी विषम संख्या कोणती? विद्यार्थ्यांनी 6वी विषम संख्या काढायची आहे. 18. 18च्या पुढील पहिली विषम संख्या आहे 19, 21, 23, 25, 27 आणि 29. 6वी विषम संख्या आहे 29. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6वी विषम संख्या येईल 29 म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 28. 17,007 ही संख्या अंकात कशी लिहाल? योग्य उत्तर विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. बरोबर पर्याय क्रमांक 2 17,007. प्रश्न 29. ज्या संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे अशा 2 अंकी एकूण संख्या किती? 2 अंकी 7 हा एकक स्थानी अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या विद्यार्थ्यांनी लिहून काढायच्या आहेत आणि मग मोजायच्या आहेत. बघा पहिली संख्या आहे 17, 27, 37, 47, 57, 67, 77, 87 आणि 97. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. एकूण एकक स्थानी 7 असणाऱ्या 2 अंकी एकूण 9 संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 30. 2,66,350 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 6 एकक, दशक, शतक 6 हे हजार स्थानावर आणि दशहजार स्थानावर आहे. या 6ची स्थानिक किंमत आहे 60,000. 1, 2, 3 आणि 4 आणि या 6ची स्थानिक किंमत आहे 6,000. 1, 2, 3 त्यांच्या किमतीतील फरक येईल म्हणजे वजाबाकी करायची आहे. 0, 0, 0, 5, 10, 10तनं 6 गेले 4, 5 म्हणजे 54,000 म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 54,000. प्रश्न 31. दंडगोलाच्या कडांची संख्या ही वर्तुळाच्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा कितीने जास्त आहे? दंडगोलाच्या कडांची संख्या ही 2 असते आणि वर्तुळाला कोपरे 0 असतात म्हणून दंडगोलाच्या कडांची संख्या ही वर्तुळाच्या कोपऱ्यापेक्षा 2 ने जास्त आहे म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 32. स्वरूपाने 4 अंकी मोठ्यात मोठी संख्ये एवढी रक्कम देणगी म्हणून दिली व सुमितने 5 अंकी शून्य नसलेल्या लहानात लहान संख्ये एवढी रक्कम देणगी म्हणून दिली तर दोघांनी मिळून एकूण किती देणगी दिली? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9,999 तर 5 अंकी शून्य नसलेली लहानात लहान संख्या म्हणजे 11,111. एकूण देणगी विचारलेली आहे म्हणजे दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला. 0 अच्याला 1, 1101 अच्याला 1, 1101 अच्याला 1, पुन्हा 1101 अच्याला 1 म्हणजे 21,110 एवढी त्यांनी देणगी एकूण दिली म्हणून पर्याय क्रमांक 2 21,110. प्रश्न 33. 5 अंकी लहानात लहान संख्येतून 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा केल्यास उत्तर किती येईल? 5 अंकी लहानात लहान संख्या आहे 10,000 वजा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल 999 वजाबाकी
0, 10, 9, 10, 9, 10, 9 आणि 10. 10तून 9 गेले 1, 0, 0, 9 आणि 0 म्हणजे 9001. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9001. प्रश्न 33. तुंग गावची लोकसंख्या 19,876 असून त्यापैकी 11,540 मतदार आहेत. एकूण लोकसंख्येपैकी एवढे म्हणजे 11,540 एवढे मतदार आहेत. तर मतदार नसलेले किती जण आहेत? मतदार नसलेले किती जण आहेत काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. 19,876 ह्या एकूण लोकसंख्येमधून आपल्याला मतदारांची संख्या वजा करावी लागेल. 11,540, 6, 3, 8तून 5 गेले 3, 9 नाही गेले 8, 0, 8,336. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8,336. ही गणिते विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून अगोदर सोडवायची आहेत आणि मग योग्य उत्तर तपासायचे आहे. प्रश्न 35. 165 गुणिले 25 हा गुणाकार व्हिडिओ पॉज करून विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे. त्यानंतर योग्य उत्तर तपासून घ्यायचं आहे. 165 गुणिले 25. 25चा पाडा आपण म्हणू शकतो. 25 पाचा 125, 5 आले 12, 25 सक्क 150 आणि 12 162, 2 5 आले 16, 25 एके 25, 25 आणि 16, 25 आणि 10 35 आणि 6 41, 4125. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. योग्य उत्तर आलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा सर्व विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर तपासायचं आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 36. 707 ला 7 ने भागले तर भागाकार किती येईल? सोपा भागाकार आहे. विद्यार्थ्यांनी हा भागाकार अगोदर करायचा आहे. बघा 707 भागिले 7. 7 10 70, 0 घेतले 7, 7 एक्के 7, 0. जे उत्तर आलेलं आहे 101. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 37. 1 डझन आंब्यांची किंमत 90 रुपये आहे. 1 डझन आंब्यांची किंमत 90 रुपये आहे. तर 8 डझन आंब्यांची किंमत किती? म्हणजे आपल्याला 1 डझन आंब्यांच्या किमतीने 8 डझनाला गुणावे लागेल. म्हणजे 90 गुणिले 8. 8 0 0 8 9 8 0 0 8 9 72 म्हणजे 720. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 38. 1800 आंबे 15 पेट्यात समान भरले तर एका पेटीत आंबे किती? 1800 आंबे 15 पेट्यांमध्ये समान भरायचे आहेत. समान भरायचे आहेत म्हणजे आपल्याला भाग करायचे आहेत, गट करायचे आहेत. ज्यावेळी भाग करणे, गट करणे असे विचारले जाते त्यावेळी भागाकार ही क्रिया करावी लागते. म्हणजे 1800 भागिले 15. 15 एक्के 15, 3 0, 15 दुने 30, 0 0 उतरून घेतली 15 0 0 म्हणजे उत्तर आलं 120. म्हणजे एका पेटीमध्ये एकूण 120 इतके आंबे बसतील. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? 3ची कसोटी आपण इथं वापरायची आहे किंवा 3च्या पाड्यातील संख्या सुद्धा आपण शोधू शकतो. 22 ही 3च्या पाड्यामध्ये संख्या नाही त्यामुळे हा पर्याय येऊ शकत नाही. निशेष भाग म्हणजे बाकी 0 आली पाहिजे. 42, 4 अधिक 2 6 या संख्येतील अंकांची बेरीज 6 येते. 6ला 3 ने भाग जातो म्हणजे 42ला सुद्धा 3 ने भाग जातो. 52, 5 आणि 2 7 या संख्येला 7ला 3 ने भाग जात नाही म्हणजे 52ला सुद्धा 3 ने भाग जाऊ शकत नाही. 32, 3 आणि 2 5, 5ला 3 ने भाग जात नाही म्हणजे
32ला सुद्धा 3ने भाग जाणार नाही, म्हणून 3ने निशेष भाग जाणारी संख्या आहे 42, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 40. स्टार स्टार 9 भागिले 17 बरोबर 7 या उदाहरणात 2 स्टारच्या जागी कोणता समान अंक येईल? सोपा प्रश्न आहे. भागिले 17 बरोबर 7 आहे, म्हणजे एखाद्या संख्येला 17ने भागल्यानंतर उत्तर येईल 7, म्हणजे 17ने 7चा जर गुणाकार केला तर आपल्याला ही संख्या मिळेल, म्हणून 17 गुणिले 7 करूया. 7 7 49, 4 7 1 7 7 आणि 4 11, म्हणजे 119 ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे स्टारच्या जागी आपल्याला 2 अंक मिळतील, 1 आणि 1 हे 2 समान अंक, म्हणजे स्टारच्या जागी 1 अंक येईल, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 41. एका उदाहरणात गुण्य 120 असून गुणाकार 0 येण्यासाठी गुणक किती यावा लागेल? गुण्य 1 आहे आणि गुणाकार म्हणजे उत्तर 0 आलं पाहिजे. उत्तर 0 येण्यासाठी गुण्य आणि गुणक यामधील कोणतीही एक संख्या ही 0 असावी लागते. गुण्य येथे 120 आहे, म्हणजे गुणक हा आपल्याला 0च घ्यावा लागेल, तरच गुणाकार 0 येईल, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0. प्रश्न 42. सियाने 21,150 बिया तर रियाने 15,530 बिया जमवल्या. त्यापैकी 24,670 बियांची लागवड केल्यास किती बियांची लागवड करावयाची शिल्लक राहिली? म्हणजे सियाने आणि रियाने जमवलेल्या बियांची आपल्याला अगोदर बेरीज करावी लागेल. 21,150 व 15,530. 21,150 अधिक 15,530. 0 8 6 6 आणि 3, म्हणजे एकूण 36,680 एवढ्या बिया त्या दोघींनी जमवल्या. पैकी 24,670 एवढ्या बियांची लागवड केली, म्हणजे त्या बिया आपल्याला वजा कराव्या लागतील. 36,680 वजा 24,670. 0 1 0 2 आणि 1, 12,010 एवढ्या बियांची लागवड करायच्या शिल्लक राहिली, म्हणून पर्याय क्रमांक 2. 43. 9,000 वजा 99 अधिक 99 वजा 9 ही पदावली आपल्याला सोडवायची आहे. यातील वजा 99 आणि अधिक 99 यांची बेरीज किंवा वजाबाकी ज्यावेळी आपण करेल त्यावेळी उत्तर येईल 0. राहतात 9,000 आणि वजा 9, म्हणजे 9,000 वजा 9 ही वजाबाकी केल्यानंतर उत्तर येईल 8,991, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 44. बेरीज किती येईल यावरून आपण संख्या तयार करू. 2 1 2 दशक आणि 3 एकक अधिक 0 3 1 आणि 2, म्हणजे 2,123 अधिक 312. 2,123 अधिक 312. 5 3 4 आणि 2, 2,435. 2,435 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2,435. प्रश्न 45. 15,768 अधिक चौकट बरोबर 20,000 तर चौकटीच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? ही चौकट इकडं अधिक आहे, म्हणजे 20,000 मधून 15,768 वजा केले तरी चौकटीच्या ठिकाणची आपल्याला संख्या मिळेल. आपण ही वजाबाकी करू. 20,000 वजा 15,768 1 10 9 10 9 10 9 आणि 10. 10तून 8 गेले 2, 9तनं 6 गेले 3, 9तनं 7 गेले 2, 9तनं 5 गेले 4 आणि 1तनं 1 गेले 0. 4,232, म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4,232. प्रश्न 46. 55,000 मधून
किती वजा केल्यास 44,500 येईल? आपण 55,000 मधून 44,500 वजा करू म्हणजे आपल्याला मधलं उत्तर मिळेल. म्हणजे 55,000 वजा 44,500. 0 0 4 10 10तून 5 गेले, 5 4तून 4 गेले 0 1 म्हणजे 10,500. 10,500 योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 10,500. प्रश्न 47. पुढीलपैकी कोणता गुणाकार चुकीचा नाही? चारही पर्यायामध्ये दिलेले गुणाकार आपण कच्च्या वहीवर करायचे आहेत. 1 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर हे तिन्ही गुणाकार चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 2 हा गुणाकार बरोबर येईल. प्रश्न 48. खालीलपैकी सर्वात जास्त भागाकार कोणाचा येईल? तोंडी उत्तर आहे 5 सक्क 30. 6च्या आसपास इथं उत्तर येईल, भागाकार येईल. 8 पंचे 40, 5च्या आसपास येईल. 7 10 70, 10च्या आसपास उत्तर येईल. आणि 9 8 72 म्हणजे 8च्या आसपास इथं उत्तर येईल. हे सर्वात जास्त भागाकार आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 49. 2 ने भाग न जाणारी संख्या. प्रश्न 49. 2 ने भाग न जाणारी संख्या. 2 ने भाग न जाणारी संख्या म्हणजे विषम संख्या आपल्याला शोधावी लागेल. पहिली सम आहे, 2 ने भाग जाईल. दुसरी विषम आहे म्हणजे इथे 2 ने भाग जाणार नाही. तिसरी सम आहे, इथे भाग जाईल. चौथी सुद्धा सम आहे, इथे सुद्धा भाग जाईल. आपल्याला भाग न जाणारी संख्या ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 50. 640 रुपयांचे बिल देण्यासाठी जीवनला 20 रुपयांच्या किती नोटा द्याव्या लागतील? 20 रुपयांच्या नोटा आपल्याला काढायच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं भागाकार करावा लागेल. 640 भागिले 20. 20 त्रिक 60, 4 0, 20 दुने 40 म्हणजे जीवनला एकूण 20 रुपयांच्या 32 नोटा द्याव्या लागतील. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 51. 12.3/4 चे योग्य वाचन कोणते? 12.3/4 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 52. 3/4 हा कोणत्या प्रकारात अपूर्णांक येतो? हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे. हा अपूर्णांक अंश, ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. याचा 3 हा अंश 2 ह्या छेदापेक्षा मोठा आहे म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 53. 210 या संख्येच्या पावभागाची दुप्पट. पावभागाची दुप्पट म्हणजे त्या संख्येचा अर्धा भाग. म्हणजे 210चा आपल्याला अर्धा भाग काढावा लागेल. 2 10 20, 1 राहिले 10, 2 पंचे 10 म्हणजे 105. पर्याय क्रमांक 2 105. प्रश्न 54. जयने त्याच्या शेतात 5/15 भागात सफरचंद तर 3/15 भागात किवी हे फळ लावले. तर किवीपेक्षा सफरचंदाचे क्षेत्र कितीने जास्त आहे? कितीने जास्त, कितीने कमी म्हणजे आपल्याला इथं वजाबाकी करावी लागेल. 5/15 एवढ्या भागामध्ये सफरचंद आहे, वजा 3/15 एवढ्या भागामध्ये किवी आहे. दोघांची वजाबाकी केल्यानंतर येईल 2/15. 2/15 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 55. सोबतच्या आकृतीमधील वर्तुळ परिघावर असणारा बिंदू कोणता? वर्तुळाच्या परिघावर 2 बिंदू आहेत, व आणि र. योग्य उत्तर आहे पर्यायामध्ये र, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 56. 7 मीटर 25 सेमी अधिक 3 मीटर
74 सेमी यांची बेरीज आपल्याला करायची आहे. 7.25 अधिक 3 मीटर 74 सेमी 9.9 10 मीटर 99 सेमी म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 मीटर 99 सेमी. पुढील प्रश्न 15 किमी 750 मीटर वजा 10 किमी 460 मीटर हे आपल्याला वजाबाकी करायची आहे. आपण वजाबाकी करू. 15 किमी 750 मीटर वजा 10 किमी 460 मीटर वजाबाकी करून घेऊ आपण. 0 6 15 15 6 गेले 9 6 4 गेले 2 दशांश चिन्ह 5 आणि 0 म्हणजे 5 किमी 290 मीटर 5 किमी 290 मीटर 5 किमी 290 मीटर आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 58 9.25 लिटर म्हणजे किती मिली. 1 लिटर म्हणजे 1000 मिली 9.25 लिटर म्हणजे 9 लिटर आणि वरती पाव लिटर म्हणजे 9000 मिली आणि 250 मिली म्हणजे 9250 मिली. पर्याय क्रमांक 1 9250 मिली. द्रव पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते. द्रव पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक आहे लिटर. प्रश्न 60 6250 मिली म्हणजे किती लिटर किती मिली. मिली हे 3 अंकात असतात नेहमी म्हणजे 250 हे वरचे मिली आहेत आणि 5 आहेत ते लिटर आहेत म्हणजे 5 लिटर 250 मिली 5 लिटर 250 मिली पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 61 प्रत्येकास 400 ग्रॅम साखर याप्रमाणे 25 व्यक्तींना वाटण्यासाठी किती ग्रॅम साखर लागेल. एका व्यक्तीला 400 ग्रॅम याप्रमाणे 25 व्यक्तींची एकूण साखर काढायची आहे म्हणजे इथे आपल्याला गुणाकार करावा लागेल. आपण हा गुणाकार करून घेऊ. 400 ग्रॅम गुणिले 25 साधा सोपा गुणाकार आहे. 25 चोक 100 आणि ह्या 2 शून्य. ग्रॅम मध्ये उत्तर आलेलं आहे म्हणून त्याचं आपण किलोग्रॅम मध्ये रूपांतर करू. वरचं ग्रॅम दशांश चिन्ह दिले म्हणजे 10 किलो ग्रॅम योग्य उत्तर आहे 10 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 4 10 किलो ग्रॅम. प्रश्न 62 एका मुलीच्या गणवेशासाठी 2.25 मीटर कापड लागते तर 10 मुलींच्या गणवेशासाठी एकूण किती कापड लागेल. इथे सुद्धा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 2.25 गुणिले 10 25 10 250 आणि 1 दशांश चिन्ह म्हणजे एकूण 25 म्हणजे 10 मुलींच्या गणवेशासाठी 25 मीटर एवढं कापड लागेल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 63 पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता. 5 लिटर बरोबर 500 मिली चूक आहे. 8.5 लिटर म्हणजे 8500 मिली हे बरोबर आहे. 8 लिटर म्हणजे 8000 मिली हे सुद्धा बरोबर आहे. 5 लिटर म्हणजे 5000 मिली हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा होता. 5 लिटर म्हणजे 500 मिली हा चुकीचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 170 मिनिटे म्हणजे किती तास आणि किती मिनिटे. आपल्या मिनिटांचं रूपांतर आपल्याला तासामध्ये करायचं आहे. साधा सोपा प्रश्न आहे बघा. 6 दुने 12 म्हणजे 120 मिनिटे म्हणजे
2 तास आणि वरती राहिलेली 50 मिनिटे म्हणजे 2 तास 50 मिनिटे. प्रश्न 64 65 घड्याळातील वेळ ओळखा. या घड्याळामध्ये 3 वाजून घड्याळाचं निरीक्षण करा. किती वाजलेले आहेत तुम्ही सांगायचं आहे. बरोबर 3 वाजून 40 मिनिटे झालेले आहेत. 3 वाजून 40 मिनिटे हा पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 3 3 वाजून 40 मिनिटे. प्रश्न 66 4 तास 45 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. 4 तास 45 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे ही आपल्याला वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करून घेऊ. 4 तास 45 मिनिटे वजा 2 तास 35 मिनिटे. वरची मिनिटे आहेत ती खालच्या मिनिटांपेक्षा मोठी आहेत म्हणजे आपण इथं साधी वजाबाकी करू शकतो. 5 वजा 5 0, 4 3 गेले 1, 4 2 गेले 2 म्हणजे 2 तास 10 मिनिटे. हा आपल्याला 2 तास 10 मिनिटे हा पर्याय शोधायचा आहे. 2 तास 10 मिनिटे पहिला पर्याय आहे. 66चं उत्तर आहे 1 2 तास 10 मिनिटे. एका वर्षात 30 दिवसांचे किती महिने असतात. साधा सिंपल प्रश्न आहे. एका वर्षात 30 दिवसांचे एकूण 4च महिने असतात. प्रश्न 68 10 आठवडे म्हणजे किती दिवस. एका आठवड्याचे 7 दिवस तर 10 आठवड्यांचे किती होईल. 10 सत्ते 70 एकूण 70 दिवस होतील. प्रश्न पर्याय क्रमांक 4 70 दिवस. प्रश्न 69 सार्थक जवळ 5 10 20 च्या समान नोटा आहेत तर एकूण रक्कम 350 असल्यास प्रत्येक नोटांची संख्या किती. याचं उत्तर आपण काढू. एकूण लक्ष ठेवा 5 10 आणि 20 च्या नोटा आहेत. एकूण रक्कम आहे 350. आपल्याकडे नोटा किती आहेत. कोणकोणत्या आहेत. 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपये आणि एकूण रक्कम आपल्याकडे आहे 350 रुपये. या पद्धतीची गणित आल्यानंतर ज्या प्रकारच्या समान नोटा दिलेल्या आहेत त्या सर्वाची आपण बेरीज करायची म्हणजे 20 आणि 10 30 30 आणि 5 35 एकूण आपल्याला अंक मिळेल 35 आणि जो अंक मिळेल त्या अंकाने आपण एकूण रकमेला भागायचा आहे म्हणजे 350 भागिले 35 उत्तर येईल 35 10 350 म्हणजे एका प्रकारच्या नोटांची संख्या 10 येईल आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती येईल. 69चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 10 म्हणजे एका प्रकारच्या नोटा आपल्याला 10 मिळाल्या आणि सर्व नोटांची संख्या विचारली असती तर एकूण नोटा आपल्याकडे आल्या असत्या 30. प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या विचारल्यामुळे आपण उत्तर देऊ 10 पर्याय क्रमांक 3. प्रश्न 70 प्रश्न क्रमांक 70 सोबतच्या आकृतीत घनांची संख्या एकूण किती आहे. यामध्ये आपल्याला घन मोजावे लागतील 1 2 3 4 5 6 म्हणजे एका ओळीमध्ये आपल्याला एकूण 6 घन मिळतात. दुसऱ्या सुद्धा लाईनमध्ये आपल्याला 6 6 12 घन मिळतील आणि अगदी शेवटच्या लाईनमध्ये एकूण 1 2 आणि त्याच्या तळातला एक 3 असे 3 घन आहेत म्हणजे 12 आणि 3 15 म्हणजे या आकृतीमध्ये घनांची संख्या येईल 15. प्रश्न 71 160 अंश कोन म्हणजे कोणता कोन. सोपा प्रश्न आहे. उत्तर तुम्ही सांगू शकता. अगदी बरोबर 160 अंश कोन म्हणजे विशाल कोन. 90 अंशचा कोन असतो तो काटकोन असतो. 90 अंशापेक्षा लहान जर आला तर लघु कोन होईल. 90 अंशापेक्षा जास्त असेल तर विशाल कोन होईल. पण योग्य उत्तर आहे विशाल कोन 160 अंशाचा कोन. प्रश्न 72 आकृती सोबतच्या आकृतीत कोनांची एकूण संख्या किती. आपण एकूण कोन मोजू 1 2 3 4 5 आणि 6. एकूण कोन आपल्याला इथं मिळालेले आहेत 72चं उत्तर आहे 6. एकूण
कोणांची संख्या आपल्याला मिळालेली आहे 6 म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 73. एका दुकानातील फळांची विक्री खालील तक्त्यामध्ये नोंदवली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडा. प्रमाण बघा किती दिलेलं आहे. एक चित्र म्हणजे 5 ग्राहक. पहिलं फळ आहे द्राक्षे. द्राक्षामध्ये एकूण चित्रे आहेत एकूण 5 म्हणून ग्राहकांची संख्या येईल इथं 5 5 25. सफरचंदाचे ग्राहक चित्र आहेत 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं ग्राहकांची संख्या येईल 35. केळे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 45. आणि सीताफळ जे आहे ते 1 2 3 4 5 6 म्हणजे 30. यावरून आपण आता प्रश्नांची उत्तरे काढू शकतो. प्रश्न 73. प्रश्न 73 आहे. सर्वात जास्त फळ आवडणाऱ्या ग्राहकांची संख्या. सर्वात जास्त फळ आवडणाऱ्या ग्राहकांची संख्या ही सर्वात कमी फळ आवडणाऱ्या ग्राहक संख्येपेक्षा कितीने कमी अथवा कितीने जास्त आहे. सर्वात जास्त आवडणारे फळ कोणतं आहे बघा, तर केळी, त्याची संख्या आहे 45. तर सर्वात कमी आवडणारे फळ आहे द्राक्ष, त्याची संख्या आहे 25. दोघांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर आपल्याला मिळेल 20. म्हणजे सर्वात जास्त आवडणारे फळ हे सर्वात कमी आवडणाऱ्या फळापेक्षा 20 ने जास्त आहे. 20 ने जास्त म्हणजे 10 गुणिले 2 पर्याय क्रमांक 2. प्रश्न 74. सर्वात जास्त खपणारे फळ कोणते. सोपा प्रश्न आहे. सर्वात जास्त खपणारे फळ जे आहे ते केळी, पर्याय क्रमांक 2. आणि 75. सफरचंद आणि केळी खाणाऱ्या ग्राहकांची संख्या द्राक्षे खाणाऱ्या ग्राहकांपेक्षा कितीने जास्त आहे. आपण सफरचंद आणि केळींची संख्या काढू. सफरचंदांची संख्या आहे 35 व केळीची आहे 45. 35 अधिक 45 0 1 8 एकूण 80. सफरचंद आणि केळी खाणाऱ्यांची संख्या आहे 80. तर द्राक्षे खाणाऱ्यांची संख्या आहे 25. द्राक्षे खाणाऱ्यांची संख्या आहे 25. हे द्राक्ष खाणाऱ्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे, तर 55 ने जास्त आहे. 80 वजा 25 केल्यानंतर आपल्याला मिळेल 55 हे उत्तर मिळेल. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 55.